नमस्कार बांधवांनो, पुनश्च एकदा शिक्षक मित्र सनी देओल जाधव या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे। आज आपण सीईटी फेब्रुवारी 2026 मध्ये ऍप्लिकेशन कशा प्रकारे भरायचे हे आपण पाहणार आहोत। या ठिकाणी जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपण या इंटरफेसवर म्हणजे वेबसाईटवर पोहोचतो। त्या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील। एक म्हणजे फॉर्म कसा भरायचा याबाबतचं बुलेटिन डाउनलोड करण्याचं टॅब आहे, त्यानंतर नवीन नोंदणी आणि त्यानंतर ज्यांनी नोंदणी केली त्यांनी या ठिकाणी लॉग इन वर जायचं आहे। तर पहिल्यांदा जे या वेबसाईटवर जातील त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्ण बुलेटिन मी वाचलेलं आहे आणि त्या बुलेटिनची माहिती पूर्ण वाचून मी या ठिकाणी फॉर्म भरेन। अशा प्रकारचं एक प्रतिज्ञापत्र आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे। ओपनच्या उमेदवारांना एका पेपरसाठी 1000 रुपये फीस आहे आणि 2 पेपरसाठी 1200 रुपये फीस आहे। SC ST आणि डिफरंटली एबल्ड पर्सन म्हणजे दिव्यांग उमेदवारांना या ठिकाणी एका पेपरसाठी 500 रुपये आणि 2 पेपरसाठी 600 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपण पुढे जात आहोत। पुढे गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, जन्मतारीख, जेंडर नोंदवायचं आहे आणि आयडेंटिटी टाईप नोंदवायचं आहे। त्या आयडेंटिटी टाईप मध्ये आपण या ठिकाणी वोटर ID, बँक पासबुक, पासपोर्ट वगैरे आपण या ठिकाणी निवडायचं आहे। आधार कार्ड याच्यामध्ये नाही, बहुतेक उमेदवाराकडे वोटर ID असतं, त्या ठिकाणी ते निवडायचं आहे। त्यानंतर वोटर ID चा क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि याच गोष्टी परत या ठिकाणी नोंदवून कन्फर्म करायचे आहेत। म्हणजेच नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख वगैरे वगैरे। त्या ठिकाणी नंतर तुमचा पत्ता नोंदवायचा आहे, पत्ता सुद्धा 2 वेळेस टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी नंतर ईमेल ID सुद्धा 2दा नोंदवायचा आहे, मोबाईल नंबर 2दा नोंदवायचा आहे आणि या ठिकाणी जर तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आणि राहण्याचा पत्ता सारखा असेल तर या ठिकाणी टिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड निवडायचा आहे। ॲप्लिकेशन नंबर हाच तुमचा युजर ID असेल आणि या ठिकाणी निवडलेला पासवर्ड हा तुमचा पासवर्ड असेल आणि त्यानंतर पासवर्ड जर विसरला तर तो रिकवर करण्यासाठी एक प्रश्न निवडायचा आहे की तुमचा आवडता कलर वगैरे असा प्रश्न निवडायचा। त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कधी येऊ शकतं। त्यानंतर त्याचं उत्तर, त्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि पुढे जायचं आहे। कॅप्चा या ठिकाणी व्यवस्थित नोंदवायचा आहे। चला तर पुढे जाऊया आपण। या ठिकाणी आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व बाबी कन्फर्म करायच्या आहेत, जसे की माय नेम, फादर नेम, मदर नेम, सगळे या सर्व गोष्टी या ठिकाणी कन्फर्म करायच्या आहेत आणि त्या ठिकाणी कन्फर्म केल्यानंतर आपण ॲग्री या बटनाला क्लिक करायचं आहे आणि OTP सेंड या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर OTP येईल, या ठिकाणी OTP नोंदवायचा आहे आणि खाली क्लिक करायचं आहे।